हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. भगवद्गीता. या कलियुगामध्ये जे वास्तविक बुद्धिमान लोक आहेत ते पार्षदांसहित अवतरित होणाऱ्या भगवंतांचे संकीर्तन यज्ञ करून पूजन करतील. म्हणजे काय? आता प्रश्न विचारला बघा इथे. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित झालेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले? आता ह्याचं उत्तर लगेच त्याला दिलेलं आहे. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. ते दोन कसे सवाल बघ. भौतिक देह रूप रथामध्ये जीव हा स्वार आहे आणि बुद्धी ही त्याची सारथी आहे. मन हे लगाम आहे आणि इंद्रिये घोडे आहेत. याप्रमाणे जीव हा मन आणि इंद्रियांच्या सहवासात सुख आणि दुःख उपभोगत असतो. जगातील समस्त भौतिक क्रिया भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या आधिपत्याखाली घडून येतात. जरी प्रकृतीचे हे 3 गुण भगवंताकडूनच आले आहेत, तरी परम भगवान श्रीकृष्ण त्यांच्या नियंत्रणाखाली नाही आहेत. इथे काय सांगितलंय? अल्पबुद्धीची लोक देवतांकडून वरदान मागतात आणि क्षणभंगूर आणि मृत्यूच्या वेळी हिरावून घेतलेल्या जाणाऱ्या गोष्टी प्राप्त करतात. वास्तविकपणे पाहता हे सर्व लाभ एकट्या परम भगवंताकडूनच प्रदान केले जातात. ज्या योगीजनांनी योगाभ्यासात प्रगती केली आहे ते देह त्याग करण्याकरिता इष्ट स्थळ आणि काळाची व्यवस्था करू शकतात. परंतु या गोष्टी इतरांच्या स्वाधीन नसतात. हे सगळं भगवंताच्या अधीन असतात. मी सर्व आध्यात्मिक व भौतिक जगाचा स्रोत आहे. कोण आहे? तर ईश्वर. सर्व काही माझ्यापासूनच निघते. जे बुद्धिमान लोक हे परिपूर्णरित्या जाणतात ते माझ्या भक्तिमय सेवेत रममाण होतात आणि परिपूर्ण हार्दिकतेने माझी आराधना करतात. प्रत्यक्षात ईश्वराचे बोल आहेत. विश्वरूप पाहिल्यावर अर्जुन भ्रमित आणि आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आधी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. बघा, ज्यावेळेस अर्जुन विचारतो, त्यांनी जेव्हा रूप बघितलं प्रत्यक्षात त्या ईश्वराचं, की मी दिसत नाही, त्यामध्ये मध्य पण दिसत नाही आणि माझा अंत पण नाही. पण प्रत्यक्षात अर्जुन कोण असते? तर अर्जुन हा तो पण एक भगवंताचंच रूप असतो. कारण हे पूर्वातन काळात गुरु आणि शिष्य परंपरातील लागतच आहे. म्हणजे लगत अशी ती महाभारतामध्ये आलेली आहे. म्हणून त्या अर्जुनाला स्वतःचं रूप दिसतच नाही. म्हणून तो अर्जुन म्हणतो की विश्वेश्वर कोण आहे? तर प्रत्यक्षात ज्याने दर्शन दिला तो नारायण आहे. त्या भुजा, मुख आणि नेत्रांना पाहतो. त्या म्हणतो तुमच्यामध्ये मला आधी, म्हणजे मी स्वतः दिसत नाही, मला वापरला. कारण मी हा नसतो. कारण त्या देहाचं नंतर दाखवलं ना प्रत्यक्षात श्रीकृष्णाने की तू कोण आहेस, तू कोणीच नाहीस असं दाखवलेलं आहे. कारण सगळ्या बोलतात ना, जशी एक बँक आहे, मोठी बँक, आणि तिच्या सगळ्या ब्रँचेस, सगळ्या शाखा सगळीकडे विखुरलेल्या आहेत.
तसाच तो भगवंत आहे. तो भगवंत आहे आणि त्याच्या शाखा सगळ्या अशा विखुरलेल्या आहेत. ते म्हणजे कोण आहेत तर मनुष्य, जो भक्त आहे. मनुष्य सगळेच, जो भक्त नाही तो पण आणि जो भक्त आहे तो पण. बस एकच काय, जो भक्त नाही तो नेणीव येत आहे न जो भक्त आहे तो जाणीव येत आहे, एवढंच. इथे दुसरं काय सांगितलं, इथे काय सांगितलं, मनुष्य म्हणजे जेव्हा मनुष्याचा हे भरतो तेव्हा काय सांगितलं, जो अंतरात्मा आहे तो काय करतो, जुन्या वस्त्रांचा त्याग करतो आणि नवीन वस्त्र धारण करतो. वस्त्र म्हणजे काय तर मनुष्याचं शरीर आहे ना, मनुष्याचं शरीर हा धारण करतो. समजलं. आता इकडे पुढे काय दिलंय बघा, त्याच्या पुढचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया.